बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान हा त्याच्यावरील चाकू हल्ल्यानं सध्या चांगला चर्चेत आलाय. मूळ बांगलादेशी असलेला आरोपी मोहम्मद शहजाद उर्फ विजय दास यानं सैफच्या पाठी चाकूनं वार केला होता. रक्तबंबाळ अवस्थेत सैफ कसा बसा हॉस्पिटलला पोहोचला. डॉक्टरांच्या उपचारानंतर आता तो डिस्चार्ज घेऊन घरी सुद्धा गेलाय. मात्र घरी पोहोचताच सैफला दुसरा धक्का बसलाय. तो म्हणजे भोपाळमधील पतोडी कुटुंबाची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत. सैफची ही मालमत्ता शत्रू मालमत्ता म्हणून आधीच घोषित करण्यात आली आहे. मात्र ही काही थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 15,000 कोटींची संपत्ती आहे. इतकी प्रचंड संपत्ती जप्त होणं आणि सरकारच्या ताब्यात जाणं त्यामुळं सैफला सगळ्यात मोठा धक्का बसलाय. नेमकं हे प्रकरण आहे तरी काय? सैफनं अशी कोणती चूक केली की त्याला आता सर्व संपत्तीवर पाणी सोडावं लागणार आहे? सविस्तर समजून घेऊयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये. हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. खरं तर पतोडी कुटुंबाची भोपाळमध्ये 15,000 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. सैफ अली खान आणि शर्मिला टागोर यांच्या कुटुंबाची मालमत्ता कोईफिजा ते भोपाळमधील चिकलोडपर्यंत पसरली आहे. मात्र 2014 मध्ये शत्रू मालमत्ता विभागानं भोपाळमधील पतोडी कुटुंबाच्या मालमत्तेला शत्रू मालमत्ता घोषित करणारी नोटीस जारी केली आणि सैफ अली खानला पहिला धक्का बसला. नंतर केंद्र सरकारच्या 2016च्या अध्यादेशामुळे हा वाद आणखीन वाढला, ज्यामध्ये स्पष्ट करण्यात आलं होतं की पतोडी कुटुंबाच्या मालमत्तेवर वारसाचा कोणताही अधिकार राहणार नाहीये. सैफ अली खानच्या कुटुंबाशी संबंधित या मालमत्तेमध्ये फ्लॅग स्टाफ हाऊस सारख्या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे, जिथं सैफ अली खानचं बालपण गेलं आहे. शिवाय त्यात नूर उस सभा पॅलेस, दार उस सलाम आणि इतर मालमत्तांचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळं ही सगळी मालमत्ता वाचवण्यासाठी सैफ अली खान कोर्टात सुद्धा गेला होता. सैफनं पतोडी कुटुंबाच्या मालमत्तेला शत्रूची मालमत्ता घोषित करण्याच्या सरकारी सूचनेविरुद्ध अपील केलं. त्यावर 13 डिसेंबर 2024 रोजी सुनावणी सुद्धा पार पडली. या सुनावणी दरम्यान मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं सैफ अली खानची याचिका फेटाळून लावली. मात्र सैफ अली खान अपीलीय न्यायाधिकरणासमोर अपील करू शकतो असं सुद्धा हायकोर्टानं स्पष्ट केलं होतं. पण सैफ अली खान आणि त्याच्या कुटुंबियानं अद्याप कोणतीही कायदेशीर पावलं उचलली नाहीत. त्यामुळं आता त्याची 15,000 कोटींची रुपयांची मालमत्ता जप्त होणार आहे. कायदेशीर प्रक्रियेनुसार सरकारला या मालमत्तांवर अधिकार मिळवता येऊ शकतो. एवढंच नाही तर भोपाळ जिल्हा प्रशासन कधीही मालमत्ता ताब्यात घेण्याची कारवाई करू शकतो. आता आपण बघूयात ज्या कारणामुळे सैफ अली खानची मालमत्ता जप्त होण्याच्या मार्गावर आहे तो शत्रू कायदा नेमका आहे तरी काय, आणि सैफवर खरंच अशी कारवाई का करण्यात आली? तर शत्रू मालमत्ता म्हणजे भारताच्या फाळणी दरम्यान पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या किंवा भारत चीन युद्धादरम्यान देश सोडलेल्या आणि नंतर भारतीय नागरिकत्वाचा त्याग केलेल्या व्यक्तींची मालमत्ता. भोपाळचं शेवटचे नवाब हमीदुल्ला खान यांना 3 मुले आहेत. त्यांची मोठी मुलगी आबिदा सुलतान 1950 मध्ये पाकिस्तानात स्थलांतर झाली. दुसरी मुलगी साजिदा सुलतान भारतातच राहिल्या. त्यांनी नवाब इफ्तिखार अली खान पटोदी यांच्याशी लग्न केलं. मात्र केंद्र सरकारनं 2015 मध्ये स्पष्ट केलं होतं की नवाब हमीदुल्ला खान यांच्या मालमत्तेची खरी वारस त्यांची मोठी मुलगी आबिदा खान हीच होती. मात्र ती पाकिस्तानात गेल्यामुळं ही मालमत्ता शत्रू मालमत्ता कायद्यांच्या अंतर्गत येते. नवाब कुटुंबाच्या 15,000 कोटी रुपयांच्या मालमत्तेत हरियाणातील गुरुग्राममधील पतोडी पॅलेस, भोपाळमधील नूर उस सभा पॅलेस, फ्लॅगस्टाफ हाऊस, दार उस सलाम, हबीबीचा बंगला, कॉटेज 9, 4 क्वार्टर्स, मोटर्स गॅरेज, वर्कशॉप यामध्ये न्यू कॉलनी क्वार्टर्स, बंगला नंबर 1 न्यू कॉलनी, डेअरी फार्म क्वार्टर्स, फॉरेस्ट खाना, फॉरेस्ट स्टोअर्स, पोलीस गार्ड रूम, सरकारी दवाखाना, सरकारी शाळा, कोईफिजा प्रॉपर्टी आणि अहमदाबादचा पॅलेस अशा अनेक जमिनी आणि इमारतींचा समावेश आहे. त्यामुळे ही मालमत्ता शत्रू मालमत्ता म्हणून घोषित करू नका अशी याचिका सैफ अली खाननं कोर्टात दाखल केलेली. मात्र भोपाळ उच्च न्यायालयानं ती साफ फेटाळून लावत सैफला मोठा झटका दिलाय. आता सरकारला ही जमीन ताब्यात घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु पतोडी कुटुंबाकडे अजूनही या खटल्याला डिव्हिजन बेंचमध्ये आव्हान देण्याचा पर्याय आहेच. बाकी तुम्हाला काय वाटतं? पतोडी कुटुंबाची मालमत्ता शत्रू मालमत्ता म्हणून घोषित करणं आणि ती सरकारनं ताब्यात घेणं योग्य आहे का? तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.